1 BHK फ्लॅट आहे. 7th फ्लोअर आहे. हा 8 फ्लोअरची बिल्डिंग आहे. लॉबी स्पेस आहे मोठा. इकडे स्टेअरकेस आहेत. लॉबी स्पेस आहे मोठा. आणि लिफ्टच्या जस्ट इकडे बाजूलाच आपला राईट साईडला फ्लॅट आहे. ईस्ट वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. 7th फ्लोअरचा राईट साईडचा. इकडं पण एक फ्लॅट आहे. आणि इथे हे आपला फ्लॅट आहे आणि हे रिफ्यूज एरिया आहे. फ्लॅटच्या जस्ट बाजूला रिफ्यूज एरिया आहे. बघा रिफ्यूज एरिया बघा किती मोठा आहे. हा बिग स्पेस आहे रिफ्यूज एरिया. आपला पुणे आळंदी रोड दिसतो. BRT बस स्टॉप आहे खाली. पुणे आळंदी रोड आहे. शेजारीच गेस्ट हाऊस आहे. आळंदी गेस्ट हाऊस. रिफ्यूज एरिया हा मोठा स्पेस पण युटिलाइज होऊ शकतो ऑकेजनली. हे गेस्ट हाऊस आहे. मोठा रिफ्यूज एरिया आहे. इकडं मागे हिल टाईप एरिया आहे, म्हणजे पर्वत डोंगर सारखा आहे. त्यानंतर आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ करू. फ्लॅट रिफ्यूज एरियाच्या जस्ट बाजूचा फ्लॅट आहे. फर्निश्ड फ्लॅट आहे पूर्णपणे. फर्निचरमध्ये तुम्ही बघू शकता. हे TV युनिट आहे पूर्णपणे. हे तुम्हाला L शेप सोफा मिळणार आहे त्यामध्ये. प्लस हा फुली फर्निश TV युनिट आहे. POP लाईट्स बघू शकता. फॅन लाईट सगळं काही आहे. प्लस स्टोरेजसाठी आहे. देवार आहे. ह्याच्यात पण स्टोरेज आहे. L शेप सोफा आहे. हा POP लाईट केलेलं. प्लस इकडं गॅलरी आहे. हे पण स्टोरेजसाठी केलेलं आहे. त्यानंतर इकडे तुम्ही बघू शकता गॅलरी. ती पण कवर्ड आहे. ॲडजस्टेबल कवरिंग केले त्याला. आणि हे इकडं BRT बस स्टॉप दिसतो. खाली गेस्ट हाऊस आहे. गॅलरी खूप सुंदर आहे. छान व्हेंटिलेटेड आहे. त्यानंतर आता आपण जाऊया किचन आणि बेडरूममध्ये. तर इकडं आहे किचन. हे आपला L शेप किचन आहे. आपला किचन ट्रॉलीज आहेत आणि किचन कॅबिनेट्स. L शेप किचन आहे आणि इकडं ड्राय बाल्कनी दिलेली आहे. तुम्ही इथं वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. हा पण स्पेस तुम्ही कवर करू शकता किंवा ओपन ठेवू शकता. वॉशिंग मशीनचा पॉईंट आहे. पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा. मेन रोड दिसतो. त्यानंतर इकडे आहे आपला बेडरूम पण बऱ्यापैकी फर्निश्ड आहे. आणि तिथं स्टोरेजसाठी केलेलं आहे. मोठी आहे बेडरूमसुद्धा. आणि इथं आपल्या लहान मुलांना बसायला खेळायला अशी जागा केलेली आहे. असा आहे 1 BHK फ्लॅट. L शेप किचन आणि टॉयलेट बाथरूम आहेत सेपरेट. इंडियन टॉयलेट आणि वॉशरूम आहे इथे. जवळपास 500 स्क्वेअर फूट कार्पेटचा हा फ्लॅट आहे. आपण आता पार्किंग बघूया खाली जाऊन. पार्किंग आपल्याला डबल आहे. पार्किंगकडे चाललो आहे आपण आता. लिफ्ट आहे. डबल लिफ्ट आहे. इथे एक लिफ्ट आहे आणि तिकडं शेजारी एक लिफ्ट आहे. तिथून आतमध्ये गेल्यावर डबल लिफ्ट आहे आणि डबल पार्किंग आहे. दाखवतो मी. लिफ्टच्या बाहेर आलो आपण. त्यानंतर इकडं पार्किंग आहे आपली कवर्ड. ओपन आणि रिझर्वड. ओपन रिझर्वड पार्किंग आहे आणि ओपन कवर्ड कार पार्किंग आहे आपली. तिकडे त्या पोलला लागून तिकडे आपली ओपन पार्किंग आहे. त्या पोलपासून इकडे
या झाडापर्यंत जवळपास आपली ओपन रिझर्वड आहे. ओके. आणि आपली कवर्डसुद्धा आहे. पार्किंग आपली इकडे कवर्ड कार पार्किंग आहे. या 3 टू व्हीलर लावले म्हणजे तुमची 4 व्हीलर ह्या साईडनी बसणार. इकडून हे चिल्ड्रन प्ले एरिया आहे आणि इथून तुमची 4 व्हीलर असं आतमध्ये बसणार. कवर्ड कार पार्किंग, कवर्ड प्लस ओपन अशा 2 पार्किंग आहे. आणि चिल्ड्रन प्ले एरिया आहे, मुलांना खेळण्यासाठी दिलेलं आहे. हा चिल्ड्रन प्ले एरिया मुलांना खेळण्यासाठी गार्डन वगैरे दिलेलं आहे. आणि हे ऑफिस आहे सोसायटीचं. प्लस इथं थोडासा स्पेस आहे असा. आणि इथं एक गार्डन स्पेस आहे. हे असं शेड पार्किंग केलेलं आहे सोसायटीने. असं लांबच्या लांब ज्यांचे आहेत पार्किंग त्यांना. पुढं बाहेर कमर्शियल आहे सोसायटीचं. तिकडं तुम्ही फ्रंट साईडला इकडे ओपन रिझॉर्टमध्ये तुम्ही हे करू शकता, शेड पार्किंग करू शकता तुमची. इथे समोर पाणी आहे 24 तास. वेल मेंटेन सोसायटी आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी 1 नंबर आहे. इथे हे झाड आणि ह्या इथं तुम्ही शेड पार्किंग तिकडल्या साईडने तुमचं करू शकता. ओके. पुढं कमर्शियल्स आहेत सोसायटीमध्ये बाहेर. अशी सोसायटी आहे. हे 3 3 व्हीलर लागलेत. ते कवर्ड पार्किंग आहे. 4 व्हीलर कवर्ड प्लस ओपन अशा 2 पार्किंग आहेत आपल्या फ्लॅटला. असा फ्लॅट आहे. 7 इयर्स टू 8 इयर्सच्या मधलंच कन्स्ट्रक्शन आहे, 7 वर्षाच्या मधलं. आणि चांगली वेल मेंटेन सोसायटी आहे, सरोली फाट्याच्या अगदी जवळ.